मी दीपक सोनवणे. आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा आम्ही आता महाबळेश्वरच्या जवळजवळ आलो. जवळजवळ म्हणजे तरी पण 15-20 किलोमीटर राहिले. आणि इथं बघा आपल्या इकडं थंडी जेवढं गार लागतं ना त्यापेक्षा जास्त गार लागतं इकडं. आणि हे मला म्हणतात की ढग लागतात. आता माझा तर काही विश्वास नाही या गोष्टीवर, ते बोलतात तसं. बघा इकडं सूर्य एवढा तापलाय आणि आम्हाला इकडं गार लागते. तुम्हाला आता दिसणार नाही तो जो एरिया आहे ना, हा जो कमान आहे, कमानाच्या बरोबर तिथं ढग आडले. तो दिसलं का ढग आडलेत, तो ढग आलेत. ते जर ढग वाऱ्याने इकडे आले आपल्याला असं धडकल्यासारखं जाणवतं. पण ते पोकळ ढग असतात. पोकळ त्यात नुसते नाही का, असं काय म्हणतात बाष्पीभवन, ऊन वारा पाऊस नाही का, हा खालनं थंड हवा लागली पाऊस पडतो, तसं आहे ते पोकळ ढग असतात. आपल्याला असं धडकतात येतात आपलं. बघा किती छान असं वातावरण आहे आणि इथं खूप छान वाटते. बघा हवा हे सुटली आणि किती छान वाटते. खूप छान वातावरण आहे मित्रांनो. ह्या साईडला कसं डोंगरदऱ्या आहेत, तर तिथं रेसॉर्ट वगैरे राहण्याची सोय वगैरे असते खूप छान. आम्ही आता रिसॉर्टला जाणार. आणि इथं कावलरच्या घरात कारण ते सारखं पाऊस असतो इथं, पाऊस जास्त आणि आम्हाला गार खूप लागते. आणि आता जायचंय आम्हाला पडले ना तरी आम्हाला थंडी वाजते असं वाटायला लागले. थंडी असते थंडी आणि लई छान वाटते. कधी आला तर तुम्ही पण नक्कीच या इथं. खूप छान असं वाटतंय ना. हा लय भारी वाटते, लय भारी. मित्रांनो काय आता माझ्या ऑफिसला 3 दिवस सुट्टी होती ना, माझ्या बायको म्हणली चला फिरायला जायचं. चला खोटं बोलते, बायको नाही म्हणली, आई आणि भाऊजी जा म्हणले म्हणून आले, ना तर येत नव्हते. मला कसं मित्रांनो असं नाही का लांबचा प्रवास बाहेरचं खाणं वगैरे असं आवडत नाही ना, त्यामुळे मी जरा काम करतो. पण आईची इच्छा होती की बाबा नवीन लग्न झालं तुम्हाला दोघांचं एवढे खूप जोडे आहे, सुंदर आहे, मन मिळावं दोघा तर या फिरून. तर बारका बंधू म्हणले एवढे दिवस असतात फिरायचे, आपल्याला फिरायला वेळ भेटत नाही. म्हणलं चला फिरायला. नको म्हणत होते, आता म्हणतेच बघा मी आलो 3 दिवस सुट्टी म्हणून. मीच आणले त्यांना पुढं घालून आणि भाऊजींनी ह्यांनी लावले म्हणून आलेत. तर चला आता आम्ही इथं जांभळं झाड आहे तरी खाली जांभळं पडले. हो खरं काय जांभळी झाडे. तर चला आता आम्ही तर फोटो रील्स काढतो. खूप छान असं वातावरण वाटते आणि आम्ही निघतो आता पुढच्या प्रवासाला. तर बघा आता आम्ही मॅप्रो गार्डनला आलो. तिथं 5 गल्लीमध्ये आहे आणि आतमध्ये खूप छान आहे. आणि आता जाणार आहे, बाहेरनंच बघितलं. बघा इथं असं आहे मॅप्रो गार्डन, सेल काउंटर असं पूर्ण आहे. आम्ही आतमध्ये जाणार आहे. तर चला चलो कशी व्हिडिओ काढतो. तर चला आम्ही आता आतमध्ये जातो आणि बघतो आतमध्ये काय काय आहे ते. मला डॉली घ्यायचं आहे. हो एक काय डॉली. आणि इकडं किती मोठी स्ट्रॉबेरी आणि आहे मॅप्रोची गाडी. खरखरीची गाडी असल्यासारखी वाटते. ओ खरखरीची असल्यासारखी नाही, खरीखरीचीच गाडी आहे ती. खरीखरीचीच गाडी आहे. बघा इकडं आहे पूर्ण असं. आता आम्ही आतमध्ये जाणार आहे. इकडं पण आहे मोठं आणि इकडं पण लय मोठे. एंट्री केले आम्हाला खायला भेटले, खूप छान आहे. तर चला आता आतमध्ये जायचंय. ओ चला. तर बघा आम्ही फायनली ज्याची वाट बघतो तिथं आलो. तर आम्ही असं वरती अडकवतो आणि जेवढ्या चॉकलेट घ्यायच्या तेवढ्या घ्या असं असतं तिथं. आता मी पण जाणार आहे बघा त्यात. माझं वजन बसलं तरच जाणार आहे बघा. बघा असं चॉकलेट जेवढं घेता येईल तेवढं घेता एवढे चॉकलेट घेतलेले, एवढ्या चॉकलेट हातातच असणार आहेत. लय आहेत त्यात. मी पण जाणार आहे. अश्विनाचा नंबर आलेला आहे. गुड लक. पहिल्यांदा तोंडात घे मोठी चॉकलेट. इकडे ती मोठी चॉकलेट घेतली. अयो किती आले चॉकलेट. अयो चॉकलेट खूप आणल्या, खूप आणल्या चॉकलेट. भरपूर घेतल्या चॉकलेट.
मी एवढ्या खूप साऱ्या चॉकलेट जिंकल्यात. 200 रुपयाचं तिकीट काढलं, 200 रुपये मी वसूल केले. कसं वाटलं? आमचे पैसे वसूल झाले असं वाटलं. बघा आमचे पैसे वसूल झाले असं म्हणतात हे. हो मी एवढं चॉकलेट आणलं, कसं वाटलं तुम्हाला? बघा मी एवढं घेतले आता वजन पण लय भरपूर आहे. आता आम्हाला काय महिनाभर जातील एवढ्या खायला. खूप छान वाटलं. मी अजून एकदा माघारी येणार आहे. चला आता आपण फिरूया पूर्ण तिकडं. आताची एक गेम झालाय, अजून बाकीचे गेम राहिलेत. चला तिथं पण एक गेम आहे. प्रोचा धबधबा आहे पाण्याचा, किती छान वाटते. आणि मच्छी पण आहे त्यात. हो मच्छी आहेत हो का, लाल लाल कलरची मच्छी. आणि इथं नकली पण आहे बघा. इथं आहे नकली फिश आहे, नकली फिश. बघा पाण्यात किती छान असं वाटतं. इकडं नकली फिश आहे इथं, आणि ह्यात खरोखरीचे फिश आहेत बघा. किती म्हणजे आता रेड कलरचं कसं काय, ऑरेंज हा ऑरेंज. बघा तिथं काहीतरी पाणी पिते, कोणता तरी पक्षी आहे. आणि धबधबा किती छान वाटते बघा. बघा इथं फुलं आहे, किती छान आहे, किती छान वाटते. त्याने गुलाब मी जसं घरी लावलंय ना तसं ते बघा इथं पण आहे. छान असं वास येते, किती छान आहे बघा. आणि तिकडं आहे गेम, तर आम्ही त्या गेमकडे चाललो. झेंडूची फुले. तर बघा आता आम्ही 5 गणीमधून गेम्स वगैरे सगळे खेळलो, चॉकलेट हे सगळं आणलं, सगळं फिरलं. आणि आता चाललो महाबळेश्वरला. किती किलोमीटर आहे इथून? 8-9 किलोमीटर आहे. पण खूप छान असं आम्हाला आत्ताच आम्ही 5 गणीमध्ये पोहोचलो, तर आता आम्हाला वाटतं आम्ही महाबळेश्वरमध्ये आलो. एवढं खूप छान वातावरण आहे इथे. 5 गणीमध्ये छान वाटलं. अजून तर आम्हाला महाबळेश्वरमध्ये जायचंय, खूप छान वाटलं. तर चला आपण अजून पुढं काय काय आहे पाहूया. इथं हत्तीचं काहीतरी आहे, पलीकडनं दिसतंय. आम्ही जाणार आहे बघा. ते ढग ते जवळ जवळ दिसते, सगळे ते डोंगराला लागले. असं पहिल्यांदाच असे ढग बघितले. तिथं नदी किती छान वाटते बघा. इथे जे असते हे तुम्हाला ते कोपऱ्यातला दिसते हत्तीच्या सोंडासारखं. हत्तीचं सोंड आहे. चला आता आपण तिथं जाऊया, पलीकडनं बघूया हत्तीची सोंड. बघा ढग कसं सगळं धुकं असल्यासारखं किती छान वाटते बघा. इथं बसले ते एवढे, मी तर पाहिलेच नाही. मोबाईल नेत असते मंकी. किती छान दिसते. पहिले आपण असलेच होतो आधीच्या काळात. हो काय खातय ते, काहीतरी खातय, लय आहे तिथं. मंकी इधर देखो, माझं ऐकतय ते. अजून एक आलं छोटस. जवळ गेला काय करल. हो ते कसं खाते बघितलं. तर वाकड दाखवा की. ते आपल्यासारखे दिसत तोंड, खांजवतोय बिचार. हो मला भीती वाटायला लागली. अजून पण आहे. 1 2 3 4. हो तुमच्याकडे आलं ते, कुठं झालंय? आले मला एक माकड वाटले. एवढ्या समोरून पहिल्यांदा बघितलं माकड. माणसात तू लय दिवसांना बघितलं का माकडे? किती दिवसात? हो का. तर बघा आम्ही आता आलो मंकी पॉइंटला. हो पिल्लू कसं घेऊन चालली तिचं. किती मंकी आहे बघा इथं. सगळे मंकी तिथं. एवढे कुठून आले? चला खाल्ला आले. ती मोबाईल घेऊन जाते वाटतं. तो का तिकडून यायला लागले सगळे छोटे छोटे. आम्ही मंकी पॉइंटला आलो बघा. आता कसं चालतंय. खेळ रहे, लढ रहे हे. छोटेसे बुलेट ठेवलेले आहे, फोटो काढायचे. हो का. आणि इथं म्हणतात की हे घेऊन
म्हणतात की मोबाईल घेऊन जातात मग ती ओ का कसं पिल्लाला घेऊन बसले बारकं बाळ आहे बघा मित्रांनो, म्हणजे बारक्या बाळाला घेऊन कसं चलते की कसं पाणी पिते आणि त्याच्या पिल्लाला पण पाजते पाणी. हो तुम्हाला माहिती का दिलं टाकून. तर बघा आता आम्ही दुसऱ्या पॉइंटला पोहोचलो आणि इथं सगळे घोडेच आहेत बघा. आणि पाणी हे भरपूर म्हणजे असं खूप खराब आहे, त्यामुळे मला म्हणत होते बसायचं का. मी नको म्हणलं ह्यांना, मला तुम्हाला बसायचं बसायचं का नको म्हणतात बघा. लग्नात बसलोय ना. लग्नात बसलं तर मला बसवलं का. तिथं मग आता तुला बसवायचं. स्वतः बसले लग्नात मला नाही बसवलं. चला 100-200 नको लय घाण आहे पाणी पडलं पिडलं म्हणजे हाताने उद्योग करत. त्यापेक्षा त्याला 200-500 कपलला 500 रुपये म्हणलं, त्याला 500 रुपये दिवस मी 2 दिवस ते 500 रुपयात 1 किलो मटण खायले. मी 500 रुपयात काय काय खाईल मग सांगतो सुद्धा येणार नाही. त्याला 500 रुपये दिवस तर इकडून चला मग आता इथं खायचं आहे काहीतरी, तर आम्ही खाणार आहे आता काहीतरी. पाणीपुरी आवडते पाणीपुरी. नको मला पाणीपुरी, मला पाणीपुरी खाऊन कंटाळा आला मामाच्या गाड्या. आम्ही बरेच पॉईंट फिरलो आणि मेन पॉईंटला चाललोय, महाबळेश्वरला चाललोय मग इतके पॉईंट भेटले ना